सांद्र नीलामुधाव जगन विहित पाणी मंडलम मंडनांच तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजं दुरिते प्रदेशं विदितान्द्रिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि नन्याति सय्यानि नवानि देहि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेला घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातला 22वा श्लोक आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आपल्या ह्या संत कृपा प्रसादिक भजनी मंडळांनी एक आगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे। रोज सुंदर असा हरिपाठ भजन आणि विशेष करून प्रत्येक एकादशीला प्रवचन रूपी सेवा होते। त्यामुळे नामचं कीर्तन होतं, ज्ञानदान होतं। हा सुंदर उपक्रम या मंडळाने चालू केलेला आहे आणि त्या उपक्रमामध्ये मला प्रवचन रूपी पुष्प या देवदेवतांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मंडळाने दिली, त्याबद्दल मंडळाचे मी शतशः आभारी आहे। आज मी वेगळ्याच पद्धतीने प्रवचन करणार आहे। श्लोकाकडे मी अगदी शेवटच्या टप्प्यात जाणार आहे। आज मी फक्त गीता काय आहे आणि एकादशी काय आहे याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता आपला हा श्लोक गीतेतला आहे, तर गीता काय आहे? गीता ही सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ ग्रंथ आहे हे मी म्हणत नाही। हा गीता ग्रंथ भगवंताच्या मुखातून तयार झालेला आहे। एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारिक पवित्र, एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारिक पवित्र श्रीकृष्ण त्या शास्त्राचा मेन आहे। बाप बाप ग्रंथ गीता वेद प्रतिपाद्य देवता श्रीकृष्ण वक्त ये ग्रंथी। का श्रेष्ठ आहे हा ग्रंथ? तर हा ग्रंथ प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून तयार झालेला आहे। गीता सगळ्या ग्रंथाचा सार आहे। महाभारतामध्ये 1,00,000-1,25,000 श्लोक आहेत आणि त्या 1,25,000 श्लोकाचं भगवंतानी 700 श्लोकात गीता तयार केलेली आहे। आपण काय म्हणतो, आम्हाला गीता वाचता येत नाही, समजत नाही, मग काय वाचून फायदा आहे? माऊलींनी अशा सुंदर गोव्या केलेल्या आहेत। तुम्हाला गीता समजत नाही ना? समर्थाची पंक्ती भोजनी तळेल्या वारेल्या एकची पक्वानी तेवी श्रवणे पठणे अर्थे एक मोक्षची लाभी। म्हणजे तुम्ही ती गीता फक्त ऐकली किंवा वाचली किंवा तुम्हाला समजली, तिघांना पण मोक्षच आहे। ऐसे गीता धनंजया ऐकता आणि पडत या फळे महानंद त्या काय बोले। म्हणजे काय फळे हे गीतेचं कोणाला सांगता आलेलं नाही। ब्रह्मदेवाला वर्णन करायला सांगितलं होतं गीतेचं, त्यावेळेला ब्रह्मदेवाने कानाला हात लावले। वेदाला वर्णन करायला लावलं, वेदाची मतीच मंद झाली। या गीतार्थाची थोरी स्वयं शंभूविवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी। गीता एवढी श्रेष्ठ आहे, देवाचा देव महादेव हे गीतेचं वर्णन करतात।
मनोनी धनंजय म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतात का ही गीता काय आहे? कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, तेच सृष्टीच्या आधीवरी जायची पाप. नुसतं कानात गीतेचा श्लोक ऐकायला मिळाला ना कानाला, तर जन्मोजन्म तरीच पाप आपलं नाहीच होतं. ये गीतेची अक्षरे जे का कर्णद्वारे रिगती तेतुली होते महापुरे अश्वमेघ. किती पुण्य पाहिजे. अश्वमेघ यज्ञ करायला किती कष्ट आहे, किती खर्च आहे, आणि त्याचं जर पुण्य तुम्हाला गीता वाचून मिळत असेल तर काय हरकत आहे. ना कळू दे अर्थ, ना येऊ दे वाचता, पण गीतेची सेवा म्हणून या गीतेची सेवा काय करायला हवंय. ये ग्रंथी म्हणजे गीतेची जर सेवा केली नाही इतर ग्रंथाची सेवा करू नये असं नाही, पण सगळं सार गीतेमध्ये. जशी आपण बिल्डिंग बांधतो, बिल्डिंग वर किती मोठी आहे ही फक्त आपल्याला दिसते, पण तिचा जेव्हा पाया मजबूत असतो तेव्हा ती बिल्डिंग मजबूत राहते. तसे या सगळ्या ग्रंथाचा पाया ही गीता आहे. भक्ता गीतेची भेटी जो करीला आदरेसी, तो देहाच्या पाठीमजसी एकची होय. एवढंच नाही, त्या गीतेचं असं महत्व आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे समजा आता 4 महिला गीता पाठाला चालल्या ना, एक महिला भेटते, ती विचारते कुठं चाललात. आपण म्हणतो का चला आम्ही स्वाध्यायाला चाललो, गीता पाठाला चाललो. चला तुम्ही पण, एवढा शब्द ती बोलते, चला तुम्ही पण. ती महिला येते, गीता पाठाला बसती, श्रवण करते, तिला त्याची आवड निर्माण होती. तिला आवड निर्माण होती. जी घेऊन गेली तिला जास्त पुण्य गीता वाचणाऱ्यापेक्षा. पार्थाचे नेवरसे दुबते होय दुरोदेशे, झाले पांडवाचे निमिषे जगत घर. हे अर्जुनाच्या निमित्त करून आपला सगळ्या जगाचा उद्धार केलेला आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर होऊजे फेडिले जगाचे. काय त्या गीतेचं वर्णन करणार आहे तुम्ही? आपल्या फाटक्या तोंडाने गीतेचं वर्णन होऊ शकत नाही. अशी ही गीता श्रेष्ठ आहे. म्हणून नेहमी आपण प्रवचनामध्ये गीता ज्ञानेश्वरीच ठेवतो. आणि या गीतेचा अर्थ तुम्हाला आम्हाला समजत नव्हता, म्हणून माऊलीला अवतार, माऊलीच्या रूपात पांडुरंगाला अवतार घ्यावा लागला. आपण नेहमी म्हणतो लोपले ज्ञान जगी हित ज्ञान ती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा. अवतार घेऊन यावा लागले तुमच्या आमच्याला सांगण्याकरता. नामामने गीता संपूर्ण वाचिता, तयाच्या सुकृता पार नाही. एक श्लोक वाचायचं तर जाऊ द्या, पण जो कोणी रोज गीता वाचत असेल त्याच्या सुकृताला पार नाही. आणि मी भगवंताकडे खरंच एक स्वाभिमानाने सांगते, माझ्या घरात रोज गीतेचे 2-2 पारायण होतात. त्या गीतेने एवढी कृपा केली, आम्हाला अर्थ कळू नाही तर नाही कळू, आम्ही एकच समजतो. समर्थाचे पंक्ती भोजने, तळील्या वारील्या एकची पक्वाने, देवी श्रवणे आरती पठणे मोक्षची लाभे. तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, होम हवन यज्ञ दान धर्म करा तुम्ही, पण तुम्हाला किती सोप्या मार्गाने मोक्ष मिळतो. असे ही गीतेची थोडक्यात आपण माहिती दिली. सांगत राहिले तर आपल्या इथंच प्रवचन संपन. आपण आता एकादशीवर, मी काय म्हटलं, मी वेगळ्या पद्धतीने आज बोलणार आहे. आपण प्रत्येक एकादशीला आपण प्रवचन ठेवतो. ती एकादशी काय, तिची उत्पत्ती कशी झाली, तिचं फळ काय, फायदा काय. एकादशी व्रत एवढं महान आहे ना, तुम्ही भूमिदान करा, सुवर्णदान करा, अन्नदान करा, विद्यादान करा, कुठलंही दान करा, सगळ्या दानापेक्षा श्रेष्ठ पुण्य हे एकादशी व्रताचं आहे. आणि एकादशी व्रत एवढं श्रेष्ठ आहे, प्रत्येक वर्षाच्या 24 एकादशी असतात, महिन्यात 2 एकादशी येतात. आणि त्या तिथीला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या पद्धतीने त्या एकादशीचे नाव ठेवले गेले.
थोडक्यात आज सफला एकादशी. आता एकादशी ही वारकऱ्याचा प्राण आहे. विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. वारकऱ्याचे पंचप्राण आहेत. मेन म्हणजे एकादशी व्रत, तुळशीमाळ, गोपीचंदन टिळा, आळंदी पंढरपूरची वारी, इंद्रायणी चंद्रभागेचं स्नान, हा त्याचा पंचप्राणी. एका म्हणजे जो वारकरी खरा आहे ना, त्याच्यावर कुठलाही प्रसंग येऊ द्या, तो एकादशीचं व्रत कधीच मोडणार नाही, कधीच नाही. आता आपण ऐकतोय कोणी लंगडी एकादशी करतंय, कोणी कुठं गावाला जातंय, तिथला भेद जर काही वेगळाच असेल तर तो काय म्हणतो, जाऊ दे आजची गेली तर काय फरक पडतो. पण तो खरा वारकरी नाही होऊ शकत. पथ्य पाळता येत नाही तो विठ्ठलाचा भक्तच होऊ शकत नाही. तर असे हे एकादशी व्रताचं महान पुण्य आहे. गंगा बडी गोदावरी, तीर्थ बडा प्रयाग, व्रत में बडी एकादशी, सबसे बडा संसार. संसार म्हणजे हे गाडगे मडके नाही, हा जन्म मृत्यूचा संसार आहे. जन्माला येणं आणि मरणं ह्याला संसार म्हणतो. मग आता हे जन्माला येणं हे तर महत्वाचं आहेच आहे, पण त्या जन्माला आलेल्या प्राण्यांनी एकादशी व्रत करणं पण महत्वाचं आहे ना. तर अशी ही आजची आहे सफला एकादशी. त्या सफला आता कसं आहे, कथा ह्या सत्य असोत किंवा एक समजा जुळवलेल्या असोत, आपल्याला काय असतं, सिद्धांतापर्यंत जायचंय ना, दृष्टांताचा आधार घ्यावा लागतो. आणि आपला विश्वास आपल्यावर अवलंबून आपल्याला किती विश्वास ठेवायचा. ते सफला एकादशीची अशी कथा आहे. एक महेश्वत नावाचा राजा होता आणि त्याचा मुलगा लुपक नावाचा मुलगा होता. हा राजा प्रजेवर इतकं म्हणजे प्रेम करत होता, खूप सुंदरपैकी प्रजेचं पालन पोषण करत होता. पण काय असतं, ज्याचं त्याचं कर्म जे ते घेऊन येत असतं. त्याचा तो लुपक नावाचा मुलगा इतका वाईटांच्या संगतीत लागला होता. तो दारू, जुगार, वेश्यागमन, नको नको ते वाईट कर्म करत होता आणि त्या नगरीतल्या लोकांना खूप त्रस्त करत होता. एक वेळेला राजाला समजलं का आपल्या दडपणामुळे आपल्याकडे कोणी लोक तक्रार घेऊन येत नाही, पण आपला मुलगा जनतेला त्रास देतोय, आपलं कर्तव्य काय आहे. त्यांनी त्या राजातून त्या मुलाला हाकलून दिलं. हाकलून दिल्याच्या नंतर हा राजकुमार, ही वेळ का आली, कर्म वाईट, जंगलात गेला. जंगलामध्ये अन्न पाणी मिळत नव्हतं, थंडी, वारा, ऊन, पाऊस सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागत होतं. आणि नेमकी सफला एकादशी होती. त्या दिवशी दिवसभर त्याला अन्न पाणी भेटलं नाही आणि तो बेहोश होऊन पडला. दिवसभर अन्न नाही, पाणी, बेहोश होऊन पडल्याला, रात्री कडाक्याची थंडी, पूर्णपणे तो बेहोश झाला. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला आणि जसजशी सूर्याची किरण त्याच्या अंगावर पडायला लागली, उष्णता शरीरात जायला लागली, तसं तसं तो सावध होऊ राहिला, पश्चाताप झाला. आपल्यावर ही वेळ का आली, पश्चाताप केला तुका म्हणे देव झाला. ज्या वेळेला आपल्या कर्माचा पश्चाताप होतो ना, त्यावेळेला भगवंत आपल्या कर्माची शिक्षा कमी करतो. आणि त्यावेळेला त्यांनी पश्चाताप केला, देवाकडे याचना केली, मी चुकलो, मला माफ करा. त्याच वेळेला इकडं त्या महेश्वत राजाला एक संकेत मिळाला का तुझ्या मुलाला तू घेऊन ये, त्याला पश्चाताप झालाय त्याच्या कर्माचा, तो सुधरू शकतो, त्याला एक संधी दे. मग त्या राजाने सैनिक पाठवले त्या मुलाच्या शोधात आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं होतं, झाडाचे फळं तोडले आणि एक दोन फळं खाल्ले आणि असे जोरात फेकले फळं पुढं. आणि त्यावेळेला त्याच्या तोंडातून कसं असतं, भोग संपला का योग येत असतो, कृष्ण अर्पण म्हणून त्यांनी ती फळं फेकली. आणि इकडं राजाचं सैन्य शोधत शोधत त्याच्याकडे आलं आणि मग त्याला राजवाड्यात नेलं. थोडे दिवस गेल्याच्या नंतर त्या महेश्वत राजाने त्याला सिंहासनावर बसवलं, राजाचा अधिकारी केला
आणि तो राजा वनामध्ये साधने करता तपस्ये करता निघून गेला। अशी ही आहे आजच्या सफला एकादशीची कथा। प्रत्येक एकादशीच्या कथा येतात। रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला। रुक्मांगद एकादशी सुद्धा अशी सुंदर कथा आहे, पण त्या रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये एकादशीच माहीत नव्हती कोणाला। त्या राजाची अशी सुंदर वाटिका होती। त्या वाटिकामध्ये अनेक प्रकारचे सुंदर सुंदर असे फुलं होती। या राजाला एकच छंद होता, रोज ते फुलं आणायचे आणि देवांचा असा साज शृंगार करायचा, साधना करायची, नामस्मरण करायचं, ध्यान धारणा करायची। पण त्या नगरीत एकादशी व्रतच कोणाला माहीत नव्हतं। आणि हा एवढी साधना करतो हे इंद्राला सहन होत नव्हतं। इंद्र काय करायचा, मग तो विमान घेऊन यायचा आणि या रुक्मांगद राजाच्या वाटिकेतले सगळे फुलं घेऊन जायचा। असं बरेच दिवस चाललं। एवढे पारेकरी ठेवून सुद्धा फुलं कोण चोरतंय हे कोणाला समजत नव्हतं। एक दिवशी काय झालं, ते विमानच बंद पडलं। इंद्राने सगळे झाडाचे फुलं तोडले, विमानामध्ये टाकले, पण विमानच उड्डाण करत नाही। काय करायचं, तेवढे पारेकरी आले। फुलं चोरणारा चोर सापडला, चोर सापडला। राजाकडे गेले आणि राजाला बोलले, राजे साहेब आज चोराला पकडला मी, आज चोर सापडला। राजा वाटिकेमध्ये आला, त्यांनी त्याला लगेच समजलं हा देवाचा राजा इंद्र आहे। त्याला एवढा आनंद झाला का माझ्या वाटिकेमधली फुलं स्वर्गातल्या देवाच्या पूजेला जातात, माझ्यासारखा भाग्यवान मीच म्हणे। त्यांनी इंद्राचा आदर सत्कार केला। आता विमान तर उडत नाही, काय करायचं। इंद्राने सांगितलं म्हणे आज आहे म्हणे रुक्मांगदी, आज जी आहे एकादशी म्हणे, आणि ज्याला कोणाला एकादशी असेल त्यांनी जर विमानाला हात लावला तर विमान उडेल। राजा बोलला मला एकादशी काय आहे हेच माहित नाही, त्याच्यामुळं आमच्या राज्यात कुणीच व्रत करत नाही एकादशीचं। ठीक आहे म्हणे, कोणीतरी उपाशी तर असेल, शोध घ्या म्हणे। राजाने लगेच दौंडी पिटवली का आपल्या नगरीमध्ये कोणी जर उपाशी असेल तर त्याच्याकरता खूप मोठं बक्षीस ठेवलं गेलेलं आहे। कर्मधर्म संयोगाने त्या राजातला एक धोबी, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं होतं। त्यांनी तिला खूप मारलं होतं आणि ती रुसून शेतात जाऊन बसली होती, तेवढी ती उपाशी होती। त्या धोब्याने ही दौंडी ऐकली, धावतच शेतात गेला। तिला म्हणला चल तुला यायचंय गावात। ती काय येत नव्हती, अजून मारेल तुला, चल अजून मारेल तुला। माराच्या भेणं भूत पळतं। त्या न्यायाने ती आली तिथं, लाव विमानाला हात म्हणे। विमानाला हात लावल्याबरोबर विमानाने उड्डाण केलं। आणि मग इंद्राने सांगितलं का आज तुमच्यामुळं आज एकादशी व्रत आहे आणि ह्या एकादशी व्रताचं पुण्य मी तुम्हाला देतो। रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठाशी। नुसता राजा वैकुंठाला गेला नाही तर पूर्ण नगरी घेऊन राजा वैकुंठाला गेला। ही आहे रुक्मांगद एकादशीची कथा। आता एकादशीचा जन्म कसा झाला आज जरा वेगळंच आहे ना। एकादशीचा जन्म कसा झाला तर चंपावती नगरीमध्ये एक नूर नावाचा राक्षस होता आणि ते नूर नावाचा राक्षस एवढा क्रूर होता, बलाढ्य होता, खूप वाईट होता। आणि त्याचा नारीजंग नावाचा राक्षस होता, त्याचा मुलगा मूर नावाचा राक्षस। त्यांनी एवढं देवदेवतांना त्रास द्यायला सुरुवात केली होती, खूप त्रास देत होते। आणि नंतर तो मूर राक्षस स्वर्गात गेला। स्वर्गात गेल्याच्या नंतर त्यांनी तिथले सगळे देव हाकलून लावले। इंद्राचं सिंहासन ताब्यात घेतलं आणि त्यांना हाकलून दिलं। हाकलून दिल्याच्या नंतर सगळे देव सैरा वैरा पळायला लागले। भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराला बोलले काहीतरी करा, आम्ही खूप त्रस्त झालोय। त्या मूर नावाच्या राक्षसाने आम्हाला हाकलून दिले, स्वर्गाचं राज्य त्यांनी ताब्यात घेतलंय।
तेव्हा भगवान शंकर बोलले का मी तर काही करू शकत नाही, पण तुम्ही भगवान विष्णूकडे जा. ते भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं काय हरकत नाही म्हणे, मी त्या राक्षसाचा बंदोबस्त करतो. आणि भगवान विष्णूने त्या मूळ राक्षसाचे युद्ध पुकारलं. कित्येक वर्ष भगवान विष्णूचा आणि त्या राक्षसाचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू होतं. भगवंतानी सर्पास्त्र सोडून त्याचं सगळं सैन्य मारलं. पण हा राक्षस असा होता, भगवंतानी त्याच्यावर शस्त्र सोडलं का ते फूल बनायचं खाली पडायचं. दुसऱ्याच सेकंदाला ते उभा राहायचा. भगवंत कंटाळून गेले आणि भगवंतानी ओळखलं का आपल्या पुढे आपण याच्या शक्ती पुढे कमी पडतोय. आणि देव असो नाही तर माणूस असो, आपल्यापेक्षा बलाढ्य कोणी पुढे असेल ना तर माघार घेणं सगळ्यात चांगलं असतं. त्याचं थोडं विषयांतर करते मी. ज्या वेळेला राम लक्ष्मणाला आईबाई राक्षसाने पाताळात नेलं होतं आणि प्रवेशद्वारावर मकर ध्वजाला ठेवलं होतं. हनुमंत शोध घेत आले का बाबा आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको, म्हणून बलाढ्य असा मकर ध्वज प्रवेशद्वारावर ठेवलं होतं. हनुमंत शोध घेत आले आणि मला जाऊ दे आतमध्ये, मला जाऊ दे आतमध्ये. त्यांनी काय आतमध्ये जाऊ दिलं नाही मकर ध्वजाने. मग त्या दोघात युद्ध सुरू झालं. हनुमंत एवढा बलाढ्य, हनुमंताला कोणीच 3 युगात सुद्धा हरवू शकलं नाही, एवढा बलाढ्य हनुमंत आहे. हनुमंताला विचार पडला का याची शक्ती माझ्यापेक्षा जास्त कशी काय असू शकते, हा कोण असेल. मग त्यांनी विचारलं का माझी माघार आहे तुझ्या पुढे, मला आतापर्यंत कोणीच हरवू शकलं नाही, तुझी ओळख करून दे मला. त्यावेळेला मकर ध्वजाने ओळख करून दिली. अंजनी पुत्र हनुमान, राम भक्त हनुमंत, त्याचा मी मुलगा आहे. आश्चर्यचकित झाले हनुमंतराय, मी बाल ब्रह्मचारी आणि माझा मुलगा तो कसा असू शकतो, शक्य नाही म्हणे. बरं ठीक आहे म्हणे, कारण माझ्यापेक्षा बलवानेस म्हणजे काहीतरी तर असायला पाहिजे. मग तुला तुझ्या जन्माची काही कथा माहीत आहे का म्हणे. तेव्हा मग मकर ध्वजाने सांगितलं का माझ्या आईने मला एक गोष्ट सांगितली होती का तुझा पिता हनुमंत रामाचा भक्त ज्या वेळेला सीता हरण झालं, सीतेच्या शोधाकरता लंकेत गेले आणि लंका जाळली. परत येत होते घामाघूम झालेले आणि आकाशमार्गाने चाललेले होते. त्यांना घाम आला होता. त्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला आणि तो थेंब मी गिळला आणि त्यापासून तुझा जन्म झाला. हनुमंताने त्याला नमस्कार केला. तो राम भक्त, मी राम भक्त, चल मला जाऊ दे म्हणे. आणि आता ती पुढची कथा नाही सांगत. मग ते राम लक्ष्मणाची सुटका कशी केली, पाताळात जाऊन देवीची अवकाळा कशी केली, अनेकांनी. आता आपला विषय कुठपर्यंत आला होता का भगवान विष्णूंनी माघार घेतली. आपण आता ह्याला मारू शकत नाही. आणि भगवान विष्णू तिथून निघले आणि बद्रिकाश्रमाला गेले आणि तिथे एका गुहेमध्ये योग निद्रिस्त झाले. हा मूळ राक्षस शोध घेत तिथपर्यंत जाऊन पोहोचला. त्यांनी पाहिलं भगवान विष्णू निद्रिस्त आहे, बिना शस्त्राचे आहेत. आता 100% यांना संपवायचं. आणि तो युद्धाला सज्ज झाला. तेवढ्या वेळात भगवान विष्णूच्या शरीरातून एवढी दिव्य शक्ती प्रखर बाहेर पडली आणि त्या दिव्य तेजातून एक स्त्री उत्पन्न झाली आणि तिने त्या मूळ राक्षसाशी युद्ध सुरू केलं आणि तिने त्या मूळ राक्षसाला ठार केलं. ती तिथी होती एकादशीची, भगवंताच्या शरीरातून उत्पन्न झाली म्हणून ती उत्पत्ती एकादशी या नावाने प्रसिद्ध झाली. अशा प्रत्येक एकादशीच्या सत्य असो किंवा जोडलेल्या कथा असो, आपल्याला फक्त सिद्धांतापर्यंत जाण्याकरता दृष्टांताचा
उपयोग करायचा. अशी एकादशीचे व्रत येतं. एकादशी व्रताला ना एकनिष्ठ भाव पाहिजे. मी आधी पण सांगून गेले, खरा वारकरी असतो त्याच्यावर कुठलाही प्रसंग आला तर एकादशी व्रत तरी तो कधीच मोडू शकत नाही. तो स्वतः मोडीत नाही आणि त्याच्याकडे कोणी आलं तर त्याला अन्न पाणी सुद्धा देत नाही. त्याचा एक दृष्टांत द्यायचा झाला तर नामदेव महाराजाकडे एकदा भगवंत असं जर्जर झालेलं शरीर ब्राह्मण वेशामध्ये आले आणि नामदेव महाराजांना मला खूप भूक लागली, मला जेवायला दे, मला जेवायला दे असे याचना करू लागले. नामदेव महाराजांनी सांगितलं आज एकादशी व्रत आहे, आज जेवायला भेटणार नाही, तुम्ही बाकीचं काही मागा, फळं खा, जे उपवासाला चालतंय ते खा, मी ते तुम्हाला देऊ शकतो, पण जेवण भेटणार नाही. तो ब्राह्मण गडबडा लोळू लागला, गडबडा लोळतोय. नामदेव महाराज बोलले मी आज तर जेवण देणारच नाही, माझा एक निष्ठ भाव आहे, आजची एकादशी मी तर स्वतः नाहीच मोडणार पण समोरच्याला सुद्धा मी अन्न देणार नाही. भगवंताला लीला करायची असते. भगवंत रूप बदलून नामदेवाची परीक्षा पाहायला आली होती आणि नंतर गडबडा लोळत लोळत त्या ब्राह्मणाने प्राण सोडला. प्राण सोडला. काही गोष्टी अशा घडल्या का गर्दी व्हायला वेळ लागत नाही. भरभरा लोक गोळा झाले आणि नामदेवामुळे ब्राह्मण मेला. ब्रह्म हातेचं पातळ नामदेवाला लागलं. आता याला कुठली शिक्षा द्यायची? आता एकच शिक्षा आहे म्हणे, या ब्राह्मणाच्या चित्तेवर नामदेवाला ठेवायचं. काय हरकत नाही म्हणे, मला स्वीकार आहे. काही वेळात चित्ता तयार केली, त्या ब्राह्मणाला त्या चित्तेवर ठेवलं गेलं आणि नामदेव महाराजाला त्याच्यावर ठेवलं. सो खुशीने नामदेव महाराज त्याच्यावर गेले. चतुर्भुज रूपामध्ये भगवंत प्रगट झाले आणि नामदेव महाराजांना दर्शन दिलं. एवढा एकनिष्ठ भाव पाहिजे. नामदेव महाराजांचा एवढा एकनिष्ठ भाव होता, पण नामदेव महाराजांकडे एकच, आपण नाही म्हणायचं पण थोडासा म्हणजे अवगुण म्हणा, नाही तर मीच देवाचा जवळचा आहे, देवच माझा आहे, मीच लाडका भक्त आहे, हा म्हणजे त्यांना एक थोडासा मीपणा होता. पण भगवंत त्यांना प्रत्येक वेळेला सांगत होते, नामा मी तुझ्या जवळ जरी असलो ना तर स्वप्नातल्या धनासारखा आहे, तुला गुरुची गरज आहे, गुरु कर. पण नामदेव महाराजांना ते कधी लक्षातच आलं नाही. आता नामदेव महाराजांनी जर याच्या आधी गुरु केलेलं असतं ना, नामदेव महाराजाला ब्राह्मण वेशात आलेला भगवंत समजलं असता, नाही समजलं. असे हे एकादशीचं महत्व आहे आणि या एकादशी व्रताने खूप काही पुण्य आपल्या पदरी पडतं. आपल्याला भूमिदान करायची गरज नाही, सुवर्णदान करायची गरज नाही, अन्नदान करायची गरज नाही, इतकं पुण्य हे एकादशी व्रतामुळे मिळतं. आता आपण श्लोकाकडे येऊया. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नन्नानी सह्याती नवानी देही. हा श्लोकाचा अर्थ काय आज मी मुद्दाम घेतलाय. आपल्याला आपल्या आत्म्याची आणि शरीराची ओळख करून घ्यायची. आत्मा काय आहे आणि शरीर काय आहे. शरीर नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे. आपल्याला त्या आत्म्याची ओळख करायची. ज्या वेळेला त्या आत्म्याची ओळख होईल ना तेव्हा जीव आणि शिवाचा मिलाप होईल. आत्मा नाशवंत नाही, तो कधीच मरत नाही. ज्याप्रमाणे आपण जीर्ण झालेलं वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे तो आत्मा आपलं जीर्ण झालेलं शरीर टाकतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. पण आपल्याला काय झालं, तो आत्माच ओळखायला आलेला नाही. आपण ह्या शरीरालाच आत्मा समजलाय आणि त्या शरीराच्या लाडाकोडामध्येच आपलं आयुष्य संपून जाते.
ब्रँडेड कंपनीचा कपडा वापरायचा आहे, ब्रँडेड अन्न पाणी खायचंय, ब्रँडेड सगळं काही करायचंय. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधन मिळालं अग्निसवे, आणि त्याच्यामुळं आपण कधीच सुखी समाधानी झालेलो नाही. का तर आपण विषयाच्याच मागे धावतोय आणि विषय कधी संपत. अग्नीमध्ये तुम्ही लाकडं टाकत जा तसं